मी व्ही.एस. प्रकरण 10. पांडुरंगाची महापूजा. शीलाची मैत्रीण सौ प्रमिला लाटकर यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा करण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांचं पत्र आलं की आम्ही पांडुरंगाची महापूजा करणार आहोत, तरी तुम्ही दोघं अवश्य या. आजपर्यंत तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडलं नाही, ते या निमित्तानं घडेल. तरी काहीही सबब न सांगता या. कारणं काही असोत, पण तोपर्यंत त्या विठुरायाच्या दर्शनाचा योग आला नव्हता, हे खरं. ठरल्याप्रमाणे आम्ही फलटणला श्री लाटकर यांच्याकडे गेलो. दुसऱ्या दिवशी महापूजा होती. सकाळी सर्व आवरून आम्ही पंढरपूरला गेलो. महापूजा सुरू झाली. लाटकर कुटुंबियांबरोबर आम्ही दोघंही गाभाऱ्यात होतो. विठ्ठलाला अभिषेक सुरू झाला. त्याचं ते आगळं वेगळं रूप पाहून मी अक्षरशः देहभान विसरलो. काय होतंय ते कळायच्या आतच माझी छाती भरून आली. श्वास रोखला गेला व माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. फक्त एकच क्षण. मी परत भानावर आलो. त्या एका क्षणात मला काय वाटलं ते शब्दात वर्णन करता येणार नाही. तो अनुभवच वेगळा होता. मनात विचार आला की अरे, आत्तापर्यंत आपण या पांडुरंगाचं दर्शन कसं घेतलं नाही. तेव्हापासून पांडुरंगावर माझी श्रद्धा जडली. पुढेही मी 2-3 वेळा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो, तेव्हा मला अशीच प्रचिती आली. पुढे माझी बरीच आजारपणं झाली. त्यावेळी अनेकदा माझ्या मनात पंढरपूरला पांडुरंगाची महापूजा करण्याचा विचार आला. मी शीलाला तसं बोलूनही दाखवलं. ती म्हणाली, तुम्ही आधी बरे व्हा, मग आपण महापूजा अवश्य करू. आता पंढरपुराच्या पांडुरंगाची महापूजा करण्यास सरकारी परवानगी लागते व त्यासाठी नोंदणी करावी लागते. म्हणून आम्ही महापूजेसाठी अर्ज केला. कर्मधर्म संयोगाने याच काळात सत्तांतर हे माझं तैलचित्र संसदेच्या विस्तारित कक्षात लावण्याचं ठरलं. 13 एप्रिल 2001ला मी दिल्लीला जाऊन ते चित्र फ्रेममध्ये बसवून श्री ब्रह्मदत्त यांच्या स्वाधीन केलं. त्यावेळी ते म्हणाले होते की चित्राचं अनावरण कधी होईल ते आम्ही तुम्हाला कळवू, पण त्यावेळी तुमच्याकडे फार अवधी नसेल, तुम्ही त्या दृष्टीनं तयार राहा. मी दिल्लीहून परत आलो. काही दिवसांनी मला महापूजेची परवानगी मिळाल्याचं पत्र आलं. 13 मे 2001 हा दिवस त्यांनी मला महापूजेसाठी दिला होता. तारीख कळल्यावर आमच्या मनात विचार आला की नेमकी त्याच वेळी चित्राच्या अनावरणाची तारीख ठरली तर काय करायचं. तेव्हा मी मनात नक्की ठरवलं की महापूजेची व अनावरणाची तारीख एकच आली तर चित्राच्या अनावरण समारंभास न जाता पांडुरंगाची महापूजाच करायची. त्याप्रमाणे माझा पुतण्या प्रकाश व त्याची पत्नी विद्या यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवली. आमचा कुलकर्णी परिवार मोठा आहे. आम्ही येथून गाडी काढून पंढरपूरला गेलो. तसंच इचलकरंजी व सांगलीहूनही माझे नातेवाईक आले होते. आम्ही सर्वजण मिळून 40 जण होतो. यथासांग विठ्ठलाची महापूजा झाली. मग रखुमाईची पूजा झाली. नैवेद्य आरती झाली. तेथील पुजाऱ्याकडेच महाप्रसादाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. सर्व मनासारखं पार पडल्याचं मला समाधान वाटलं व माझ्या परिवारालाही ही महापूजा अतिशय आवडली. अनेक संतांची माऊली असलेल्या विठ्ठलाची महापूजा करण्याचं सौभाग्य मला व माझ्या परिवाराला लाभलं. माझं जीवन कृतार्थ झालं. ही त्या विठू माऊलीचीच कृपा. त्यावेळी खालील ओळी मला सुचल्या. जो ज्ञानेशे पूजिला विठ्ठल, जो तुकयाने गाईला विठ्ठल, जो एका जनार्दने वर्णिला विठ्ठल, आजी मी पूजियेला तो विठ्ठल.